नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महिला दिन विशेष भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत सासवड नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण सभापती प्रियंका साकेत जगताप व लीना वंढे या आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत। नमस्कार, काय सांगाल मॅडम, आज सभापती पदावर तुम्ही काम करताय, तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीतून मिस्टर 15 वर्ष कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रेरित होऊन आज या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीने एक संधी दिली आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे त्यांनी मला भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। आणि हे करत असताना आपल्या नगराध्यक्ष काकी असतील, संजयजी जगताप सर असतील आणि नगरपालिकेचे सर्वच सभासद असतील, त्या सर्वांनी मिळून एकमताने मला महिला बालकल्याणची जबाबदारी सोपवली। मॅडम, महिलांसाठी तुम्ही अनेक उपक्रम राबवताय, त्याविषयी काय सांगा? आपण सासवड नगरपालिकेच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्ष चालू करत आहोत आणि त्यानंतर आपण महिला बचत गट असतील त्यातील त्यांना म्हणजे आर्थिक मदत कशी होईल, त्या सक्षम कशा होतील यावरती भर देणार आहोत। आपण सेल्फ डिफेन्स नावाचा कार्यक्रम घेणार आहोत, जेणेकरून त्या स्वतःचं संरक्षण कसं करतील यावरती आपण भर देणार आहोत। घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही एवढ्या मोठ्या पदाला न्याय देऊ शकत नाही, तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो? मिस्टर राजकारणात असल्यामुळे घरच्यांचा सासूबाई असतील, सासरे असतील, माझे दोन्ही दीर असतील, माझ्या दोन्ही जाऊबाई असतील, सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे। आत्ताही मी या क्षणी इथे आहे तर त्यांच्या सपोर्टमुळे मी या ठिकाणी आज आहे। मॅडम, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये काम करत आहात, सभापती पद नव्हतं तरीही तुम्ही अनेक उपक्रम केले, काय सांगा त्याविषयी? गेली 15 वर्ष साकेतजी जगताप राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC 1000 महिलांसाठी आपण मोफत लाभ दिलेला आहे। तसेच सासवड शहरातील जेवढ्या शाळा आहेत त्यातील आपण मुलींना सेल्फ डिफेन्स देखील आपण या ठिकाणी प्रशिक्षण देत आहोत, दिलेला आहे। मॅडम, सासवड नगरपालिकेत आता सध्या महिला आणि बालकांसाठी कोणते प्रश्न असे आहेत की त्यांना तुम्ही त्याचे उपाय करणार आहात, त्यासाठी उपाययोजना तुमचे सुरू आहे, काय सांगा? आपण आत्ता सध्या प्रत्येक वॉर्डमध्ये आरोग्य शिबिराची आपण हे करणार आहोत, म्हणजे कार्यक्रम राबविणार आहोत। आणि भटकी कुत्री खूप झाली सासवडमध्ये, लहान मुलांना, वयोवृद्ध असतील त्यांना त्याचा खूप त्रास होतोय। मग आपण त्यांना एकत्रित पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना आहे त्या जागी सोडून देणार आहोत। असे विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत। महिला दिनानिमित्त तुम्ही काही कार्यक्रम राबवणार आहात, त्याविषयी काय सांगा? पण जागतिक महिला दिनानिमित्त आपण नगरपालिकेतून काही शिबिरे राबवणार आहोत, काही मार्गदर्शन करणार आहोत आणि महिलांना बचत गटांसाठी आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी आपण त्यांना हक्काची बाजारपेठ इथे उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे त्यांचं आर्थिक सक्षमीकरण होऊ शकेल। मॅडमच्या महिलांना काय संदेश आहे? आपण या ठिकाणी आज पाहिलं कुठल्याही क्षेत्रात महिला मागे नाही आहेत। नगरपालिकेच्या निवडणुका असू देत किंवा महानगरपालिकेच्या असू देत, नगराध्यक्ष पदावर किंवा नगरसेविका पदावरती आज या ठिकाणी महिला सक्षमपणे काम करत आहेत। तरी सर्व महिलांनी आज पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत झालं पाहिजे। दैनंदिन जीवनात काम करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी आणि कुटुंबाची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या महिला दिनानिमित्त आम्ही सासवड नगरपालिकेमध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा असे अनेक उपक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता आपल्याबरोबर होत्या सासवड नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती आणि उपसभापती। आपण असंच विविध महिलांना भेटत राहूया, तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज।